हरिओम. आवाज येतोय माझा बरोबर? सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक सुरू. पद्मासन, अर्ध पद्मासन. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. आपलं संपूर्ण मन लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश गती थांबवायची. मोकळा होत झालेला श्वास श्वसन मार्ग आपल्या दोन्हीही नाकात. याची जाणीव. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपल्या आयब्रो सेंटर मध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. त्याचं आपण स्मरण करतोय. आपल्या नजरेसमोर पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमच मनन आणि ओमच चिंतन करूया. ह्या ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार सलग एका लागोपाठ एक. आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. 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 ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने गंभीर पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. लीन भाव भक्तिभाव मनामध्ये. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. शुभ सकाळ. दोन्ही पायाचे अंतर घेऊया आणि विश्रांती. करूया चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. हातांची बोट एकमेकांमध्ये घुसून घ्यायचे. कोपरामधून आपले हात सरळ असतील. बरोबर.
आणि हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, म्हणजे आपले हाताचे तळवे असे चिटकून घ्यायचे. कोपरातून आपले हात सरळ असतील. बरोबर. आणि आता उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. लोअर बॅक मधून पुढे हाताची पकड जमिनीला लागून. 1, अगदी पाठीची दुखणी आहे त्याने अगदी सावकाश करा. 2, 3, बरोबर, 4, 5. मध्यभागी येऊन थांबा. 5 वेळा झालं की आता हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि आता डावीकडून उजवीकडे गोलाकार करूया. सुरुवात करूया. डावीकडून उजवीकडे. 1, हाताची पकड जमिनी. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आणि आता उजव्या हाताने उजवा पाऊल पकडा. डावा हात सरळ वर न्या आणि थोडस उजव्या बाजूला बेंड व्हा. 1 आणि मग तसंच डावीकडे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. लास्ट राऊंड. 9, 10. थांबा. थोडा वेळ विश्रांती घ्या जर हाताला खांद्याला रज लागली असेल तर. आणि आता दोन्ही हात समोर ठेवा. हाताची बोटं समोर स्क्रीनच्या दिशेला असतील. हा. आणि आता एक श्वास घेत घेत आपल्याला पुढे झुकायचंय. श्वास घेत आपले हात जमिनीला घासत घासत जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं आणि श्वास सोडत मध्यभागी यायचं. बरोबर. श्वास घेत पुढे. आपण पोळ्या कसा लाटतो त्याप्रमाणे श्वास घेत पुढे. श्वास सोडत पुन्हा मध्यभागी. श्वास घेत पुढे. पाय सरळ ताणण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत मध्यभागी. आता पुन्हा एकदा आपल्याला जास्तीत जास्त पुढे व्हायचंय. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने एकदम सर सोडून द्या. कांदे रिलॅक्स. दोन्ही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जात आहेत त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 1, 2, 3. उलटता सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. बरोबर. आणि आता दोन्ही पावलं जोडून घ्या. बटरफ्लाय. पायामध्ये आलेला ताण बटरफ्लाय मुळे कमी होतो. हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सरसू. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. डोळे अलगद मिटून घ्या. आपण जे पाय ताणून चक्की चालू केलं त्याच्यामुळे जो तिथे ताण होता आपल्या हॅमस्ट्रिंग्स मसल वरती तिथे आता हलकासा तुम्हाला दाब जाणवेल आणि तो सुखावा वाटेल याची जाणीव. जोड श्वासाची. आणि आता थोडस सावकाश कृती करायची. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घेऊया आणि इथेही थांबा. आता इथे सुद्धा थांबा. डोळे अलगद मिटून घ्या आणि या कृतीचा अनुभव घ्या. जेव्हा आपले पाय जमिनीकडे ताणले जातात तेव्हा कुठल्या भागांवरती ताण येतो आणि आता आपण गुडघे वर घेतले तर कुठे तुम्हाला प्रेशर वाटतोय हे आपलं आपण तपासूया. आणि आता थोडीशी जलद हालचाल करूया. वर खाली वर खाली. थोडीशी जलद हालचाल. तिथली आसन. बघा. पाठीची कमीत कमी हालचाल. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. आता थांबायचंय. आता आपल्याला एक कृती करायची ती म्हणजे आपण गावी जातं दळतो ना पीठ जेव्हा आपण काढतो त्यावेळेला तशी आपल्याला कृती करायची. तर उजव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा आहे. उजवा पाय थोडासा वर घ्यायचा आहे आणि तो सुरुवात करायची जातं दळायला. 1, उजवीकडून डावीकडे. हा बरोबर. सावकाश करा. 2, 3, हा, 4, 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, हा आणि 5. बरोबर. थांबायचंय. उजवा पाय खाली जातो. आता डावा पाय. डावा पायाचा अंगठा पकडायचा. डावा पाय वर उचलायचा आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1, अगदी सावकाश. 2,
3 4 आणि 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज करूया. डावीकडून उजवीकडे 1 2 3 4 हा आणि 5. बरोबर. सावकाश पाय खाली, पाऊल खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. तर साधी मांडी घालायची आहे. साधी मांडी. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात मागे घ्या आणि उजव्या बाजूला मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. उजव्या बाजूला वळून मागची भिंत बघूया. पाठीचा कणा सरळ असेल तर कुठेही जास्त मागे किंवा पुढे जास्त झुकवू नका आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. आता डावा हात उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघूया आणि इथे थांबूया. श्वास प्रश्वास चालू असेल. 1 2 3 4 5. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. त्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या. बरोबर. आणि श्वास घेत दोन्ही हात सरळ करायचे आणि श्वास सोडत मागे घ्यायचे. बरोबर. श्वास घेत सरळ, श्वास सोडत मागे. 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 थांबायचंय. आता जे हात आपण समोरून घेतले ना त्यात आपल्याला उभे करायचे. आता हाताच्या मुठी आपल्या खांद्याच्या इथे घ्या. हा. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थोडेसे हात जेव्हा आपण वर नेतो ना तेव्हा थोडासा झटका देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपले बाजूचे वायुकोश मोकळे होतील. पुन्हा एकदा करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 बरोबर. थांबायचंय. आणि आता दोन्ही हातांची बोटं खांद्यावर ठेवा आणि एकदा शोल्डर रोटेशन करूया. दोन्ही कोपरे जॉईंट करून घ्या. आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1. अगदी सावकाश कृती करा. 2 3. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट करून घ्या आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत. ते म्हणजे अर्ध मत्स्येंद्र आसन. हे एकमेव असं आसन आहे की जे एका गुरुच्या नावाने प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे गुरु मच्छिंद्रनाथ यांनी हे आसन प्रचलित केले. यांच्या नावाने हे प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की हठयोग जो आहे हा शंकर भगवान आणि पार्वती यांच्या यांच्या संभाषणातून हठयोगाचा जन्म झालेला आहे. त्यांचं हे संभाषण जे आहे हे स्वामी मच्छिंद्रनाथांनी मत्स्य स्वरूपामध्ये ऐकलं आणि त्यांचं जे हे आसन आहे हे त्यांनी अर्धवट ऐकलं म्हणून याला अर्ध मत्स्येंद्रासन असं नाव आहे. थोडस ऍडव्हान्स आसन आहे. आपण जे वक्रासन बघत होतो किंवा काल जे आपण वक्रासन केलं त्याची ही पुढची पायरी आहे अर्ध मत्स्येंद्रासनची. तर याचे फायदे हे कुणी करू नये ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे. त्याचबरोबर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे किंवा खांद्यामध्ये ज्यांना दुखणी आहेत, थोडंसं नुकतंच ऑपरेशन झालं असेल कुठल्याही प्रकारचं किंवा गळ्याला टॉन्सिल्सचा त्रास असेल त्यांनी हे आसन करणं गरजे आहे त्यांना. त्याचे फायदे काय आहेत तर हे एकमेव असं आसन आहे ज्याच्यावरती संशोधन झालेलं आहे की हे डायबिटीस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असं हे आसन आहे.
कारण की इथे आपल्या पोटाच्या स्नायूंवरती पीळ येतो, जिथे आपल्या पॅनक्रियाज आहे, जिथून ग्लुकोजची इन्शुलिन निर्मिती होते, तिथे त्या ठिकाणी एक पीळ येतो आणि त्यामुळे आपला जो शरीरातला साखरेचं प्रमाण आहे हे आटोक्यामध्ये राहण्यास मदत होते. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. आपण वक्रासन सगळेजण शिकलेलोच आहोत आणि काल पण आपण त्याची उजळणी केली. म्हणजे दोन्ही पाय सरळ ठेवून उजवा पाय जो आहे, जो वक्रासनामध्ये आपण गुडघ्याच्या जवळ ठेवतो, बरोबर. तर तो उजवा पाय आपल्याला गुडघ्याच्या डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे या प्रकारे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय फोल्ड करू नका. बाकीच्यांनी डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्याची टाच उजव्या सीटच्या खाली घ्यायची. ठीक आहे. बाकी पुढची कृती जी आहे ही सारखीच आहे. उजवा हात आधी मागे घ्यायचा सपोर्टसाठी, डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घेऊन विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा. आता इथे जर आपल्याला पाऊल पकडता नाही आलं किंवा अँकल पकडता नाही आला तर समोरून पायाला विळखा घाला. काही हरकत नाहीये, आपल्याला सेम इफेक्ट मिळणार आहे. समोरून पायाला विळखा घालायचा, उजव्या दिशेला मागे वळायचं. उजवा हात जो सपोर्टसाठी आपण जमिनीवर ठेवलाय ना, तर तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. बघा या प्रकारे मी समोरून पायाला विळखा घातलाय, उजवा हात मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवला आणि मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. इथे यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी, हाताचा विळखा काढून घ्यायचा. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ करायचा. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ करायचा आणि मग जो पाय वर आहे तो सरळ करायचा. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न करूया. सुरुवात करूया. दोन्ही पाय आधी समोर घ्या, जुळलेले पूर्वस्थिती. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, दुमडून घ्या आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे जाऊ आणि डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा, त्याची टाच उजव्या सीटच्या खाली. बरोबर. उजवा हात आधी सपोर्टसाठी आपल्या सीटच्या मागे ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर अँकल आपल्याला नाही पकडता आला तर समोरून विळखा घाला डाव्या पाय सॉरी उजव्या पायाला. आपण उजवा पाय फोल्ड केलाय, समोरून विळखा घाला, काही हरकत नाही. हा. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात सपोर्टसाठी जो खाली आहे जमिनीवर तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. पाठीचा कणा आपल्याला सरळ करायचा आणि फक्त त्याला ट्विस्ट देतोय आपण. हा बरोबर, छान. इथे थांबा. 1 2 3 4 5. आता जो उजवा हात डाव्या पायाच्या मांडीवर आहे ना, तो समोरून त्याला जोडून घ्या, दोन्ही हात जोडून घ्या. हा, नमस्कार स्थितीमध्ये. हा बरोबर बरोबर. आणि आता जास्तीत जास्त हात आपल्या छातीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. इथे थांबा. 1 2 3 4 5. उलटचाल करूया. उजवा हात पुन्हा एकदा सपोर्टसाठी मागे जाऊ दे सीटच्या इथे. समोरून डाव्या हाताचा विळखा काढून घ्या, डावा पाय सरळ करा, मग उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्राम घ्या. इथे आपल्या पाठीच्या मणक्यावर, कंठस्थ ग्रंथींवरती आणि चेस्ट मसल्स वरती जो ताण दाब येतो त्याचा अनुभव घेऊया. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे जाऊ देत. उजवा पाय फोल्ड करा, त्याची टाच डाव्या सीट खाली आणि आता समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा घाला. डावा हात मागे घ्या आणि डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल त्यांनी डावा हात मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि इथे यथाशक्ती थांबूया.
अनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे वळायचं आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता विरुद्ध बाजूने आपल्या ओटीपोटावर कमरेच्या ठिकाणी आलेला पीळ, खांद्याच्या इथे असलेला ताण, त्याकडे लक्ष. सावकाश आधी मान सरळ करा आणि जो डावा हात आपला मागे आहे तो समोरून नमस्कार स्थितीमध्ये घेऊया. जोडलेले हात छातीपाशी आणण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघूया. पुन्हा एकदा डोळे बंद, श्वास चालू. यथाशक्ती थांबूया. 1 2 3. उलट चाल. डोळे उघडायचे. डावा हात सपोर्ट साठी आधी मागे जाईल सीटच्या इथे. समोरून उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा खाली असलेला आणि मग डावा. विश्रांती. इथे पूर्णपणे आपल्या पाठीच्या मणक्यावरती पीळ होता, बरोबर. आता तो आपण थोडासा रिलीज करूया, म्हणजे त्याला पुन्हा कक्षेमध्ये खेच देऊया. आणि त्यासाठी पद्मासन, अर्ध पद्मासन घालून घ्यायचंय किंवा मग साधी मांडी. अगदीच आपल्याला शक्य नसेल तर मग साधी मांडी घाला. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी असतील. आपण करणार आहोत पर्वतासन. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवरती प्रेशर द्या, जास्तीत जास्त प्रेशर द्या. आणि ह्या प्रेशरनेच जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी हात तसेच जोडलेले ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना खांद्यांमध्ये दुखापत वाटत असेल त्यांनी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेला घ्या. हा, ज्यांना खांद्यामध्ये दुखापत वाटते त्यांनी मात्र अशी कृती करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी सरळ जोडलेले हात तसेच वर ठेवण्याचा प्रयत्न करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संत गतीने श्वास सोडा. आता ज्यांनी हाताच्या बोटांची गुंफण केली आहे त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घेऊन या. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि जाणीव आपल्या श्वासाकडे, श्वासाच्या गतीकडे लक्ष. आणि आता एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून. आजपासून आपण सूर्यनमस्कारांना सुरुवात करीत आहोत. तर सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर अशी आसनं आहेत. त्या एका सूर्यनमस्कारामध्ये तुमच्याकडून 12 स्टेप्स होतात. तुम्हाला समजा रोज वेळ मिळत नसेल, तुम्हाला म्हणजे जर फक्त तुम्हाला 15 मिनिटाची, 20 मिनिटाची जर साधना करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्काराची जोड देऊ शकता. तुम्ही रोज तुझे सूर्यनमस्कार घातलेत आणि एक छोटासा प्राणायाम केला, म्हणजे अनुलोम विलोम किंवा भ्रामरी, तर तुमची पूर्ण साधना इथे कंप्लीट होते. जे ऑफिसला जातात किंवा ज्यांना जास्त वेळ नाहीये पण त्यांना शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हे सूर्यनमस्कार अतिशय उपयुक्त आहेत. तर हे कसे करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे. एकूण 12 स्टेप्स आहेत सूर्यनमस्कारामध्ये. तर हे कोणी करू नये ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची आणि मानेच्या मणक्याची खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सिव्हिअर जर पेन असेल तर त्यांना हे सूर्यनमस्कार करणं वर्ज्य आहे. त्याचबरोबर गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी पाय जास्त ताणण्याचा प्रयत्न करू नका, यथाशक्ती प्रयत्न करा. पण ज्यांची एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी झाली आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. तर याचे फायदे काय आहेत. सूर्यनमस्कारामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा स्ट्रेचिंग येतो, बेंड येतो. या सगळ्या प्रकारे म्हणजे पूर्ण शरीरातलं तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे खूप खूप चांगल्या प्रकारे आपलं व्यवस्थित चालू राहतं. त्याचे सगळे जे फायदे आहेत हे मी ग्रुपवरती तुम्हाला टाकणार आहे. त्याचबरोबर ह्या सूर्यनमस्काराच्या ज्या 12 स्टेप्स आहेत या सुद्धा मी टाकणार आहे. तर हे कसे करायचे बघून घेऊया. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की जे सूर्यनमस्कार घालतात त्यांच्यापासून म्हणजे त्यांना हजारो वर्षाचं संपत्ती प्राप्त व्हायची, हजारो म्हणजे जन्माची. तर ही संपत्ती म्हणजे काय
तर आरोग्यम धनसंपदा या स्वरूपाची ही संपत्ती आहे. तर हे कसे करायचे मी दाखवते. इथे आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ही गायत्री मंत्राने होते, कारण की गायत्री मंत्र हा ऊर्जेचा मंत्र आहे, सूर्याचा मंत्र आहे म्हणून. तर तो आपण एकत्रित बोलतो. आता मी तुम्हाला फक्त स्टेप्स दाखवते. तर पहिली स्टेप आहे ती म्हणजे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील, मॅटच्या पुढे येऊन आपल्याला उभे राहायचंय सूर्यनमस्कारासाठी. तर हे झाली आपली पूर्व स्थिती. त्याच्यानंतर पहिली स्टेप आहे ती म्हणजे नमस्कार आसन. दोन्ही हात जोडलेले छातीपाशी असतात. दुसरी हस्त उत्थानासन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, नजर आपली सिलिंगकडे असते. हे झाले 2 हस्त उत्थानासन. 3 हस्तपादासन. दोन्ही हात आपल्या पावलांच्या जवळ किंवा आपल्या हातांची बोटांची जी टिप्स आहेत ते आपल्याला असे जमिनीवर ठेवायचे आहे. हे झालं 3 हस्तपादासन. आणि आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याकडे फिरण्याचा प्रयत्न करायचा. 3 हस्तपादासन. त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे उजवा जो पाय आहे तो आपल्याला मागे घ्यायचा आहे, त्याचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे, दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर असतील आणि आपली मान स्थिरीकडे. हे झाले 4 अश्व संचलनासन. पावलाचं बघा माउंटन आहे, टाच सिलिंगच्या दिशेला आहे. त्याच्यानंतर 5 चतुरंग दैलासन. तर इथे डावा पाय आपल्याला मागे घ्यायचा आहे, दोन्ही पायांच्या टाचा वर असतील आणि पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन, म्हणजे आपलं पोट जे आहे हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. पोटाचा भाग जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचा, दोन्ही हात खांद्यातून सरळ. हे झालं चतुरंग दंडासन. 5 6 अष्टांगासन. 2 गुडघे जमिनीवर टेकवायचे, आपली हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर येईल, 2 हाताचे तळवे जमिनीवर आहेत, शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर, म्हणून याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार असं म्हणतात. त्यानंतर 7 सरळ हस्तभुजंग. इथे पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न करायचा, नजर समोर. हे झालं 7 सरळ हस्तभुजंगासन. त्यानंतर 8 पर्वतासन. सावकाश आपल्या टाचा जमिनीकडे येण्याचा प्रयत्न करायचा आणि नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे. हे झालं 8 पर्वतासन किंवा माउंटन पोज. 9 उजवा पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे, जो पाय आपण मागे घेतो तोच पाय पुढे घ्यायचा, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. हे झालं 9 अश्वसंचलनासन. त्यानंतर 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार. हा झाला आपला एक सूर्यनमस्कार. जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपली एक सायकल पूर्ण होते. तुम्हाला दिसलाय ना प्रत्येकाला? ठीक आहे, सगळ्यांनी आता दंडस्थितीमध्ये करायचंय. दंडस्थितीमध्ये विश्रांती. थोडस आपण स्ट्रेचिंग करून घेऊया, म्हणजे सूर्यनमस्कार करायचे त्यामुळे थोडस आपण वॉर्मअप करून घेऊया. तर दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या, दोन्ही हात खांद्यातून जवळ करा आणि डोक्याच्या दिशेने टाळी मारा, हात खाली, वर टाळी हात खाली, वर टाळी हात खाली, बरोबर, वर टाळी हात खाली, वर टाळी हात खाली, वर टाळी करायची हात खाली. कोणी हे आहे ना, थोडं जर माईक चालू असेल ना तर बंद करा. हात खाली, सॉरी, हात वर टाळीवर करायची, खाली, वर, खाली, वर, वर. आता दोन्ही हात समोरून टाळी घ्या आणि मागे टाळी, वर टाळी, वर. आता आपल्याला थोडीशी क्रॉस म्हणजे डायग्नोली टाळी करायची, म्हणजे बघा उजवा हात वर उजव्या बाजूला, डावा हात खाली डावा, आणि खांदे थोडेसे मागे घ्या, म्हणजे हात थोडेसे मागे घ्या आणि टाळी घ्या आणि मग तसंच विरुद्ध बघा. बरोबर, 1 2 3 4 5 6 आणि विश्रांती.
श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळूवारपणे सोडा. थोडंसं डेकोरेशन करू द्या. पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवा, सॉरी आपल्या कमरेवर ठेवा, खांद्यावर ते कमरेवर, नजर समोर. तर सुरुवातीला आपण उजव्या बाजूला बघूया आणि मग डावीकडे, उजवीकडे श्वास घेत उजवीकडे जाऊया, श्वास सोडून डावीकडे पाहूया, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडून डावी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडून डावी, सावकाश श्वास घेत मध्ये. आणि आता श्वास घेत मान उजव्या बाजूला टिल्ट करायची, उजवा कान उजव्या खांद्याकडे, श्वास सोडत सोडत डावी, श्वास घेत उजवीकडे, अगदी सावकाश श्वास सोडत डावी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावी, सावकाश श्वास घेत मध्यभागी या. आता ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी मात्र मान जी आपण रोटेट करतो ती करणं टाळ. बाकीच्या ती आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. आता सुरुवात करूया. मान आपली उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, एक राऊंड उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, लास्ट राऊंड उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, शेवटचा राऊंड डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी येऊन थांबा, सावकाश मान सरळ करा, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपल्या श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता निर्माण होते. म्हणून त्यावेळेला आपल्याला मुखधोती करायची. तर ही कशी करायची दाखवते. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, हात आपले गुडघ्यावर ठेवायचे, आपली नजर खाली ठेवायची आणि नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारायची. ही तोंडाची फुंकर आपल्या पावलापर्यंत जाईल एवढं आपल्याला जोरात मारायची. म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने असं करायचं. फक्त एवढंच की आपल्याला खाली बघायचंय, आपल्या पावलांकडे बघायचंय आणि ही फुंकर सोडायची. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. इथे पुढे या, मॅटच्या पुढे येऊन उभं राहा. दोन्ही पावलं जोडलेली किंवा पावलांमध्ये अंतर घ्या. पूर्वस्थिती घेतली आपण सगळ्यांनी. आता दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात छातीपाशी आणि डोळे अलगद मिटून घ्या. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच डोंगराआडून उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया किंवा त्याचं चित्र पाहूया. नुकताच डोंगराआडून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी ऊर्जा प्राणशक्ती निर्माण होती ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपल्याला दिवसभर जी काही ऊर्जा लागणार आहे ती सगळी ऊर्जा आपल्याला सूर्य देवतेपासून मिळते. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी संपूर्ण जगाला प्रकाशमान देणारा हा सूर्य, त्याचा आपण मनोभावे स्मरण करतोय आणि त्याला वंदन करूया. त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना करूया. आणि गायत्री मंत्राचा पठ एक घडते. ओम स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे उघडूया. पहिली स्थिती आपण घेतलेलीच आहे. आता दोन हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर सिलिंग. 3 हस्त पादासन, दोन्ही हात पावलाच्या जवळ आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या इथे. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा, टाच सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. बरोबर. 4 अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे घेऊया, टाचा सिलिंगच्या दिशेला असतील, पोट जमिनीच्या दिशेने घ्या आणि नजर दोन्ही हातांच्या मध्ये किंवा नजर समोर. बरोबर.
5 चतुरंग दंडासन, खूप छान झालंय सोनली, दिसतोय बरोबर. 6 आता गुडघे सावकाश जमिनीवर टेकवा, आपल्या छातीचा भाग जमिनीवर येऊ दे आणि आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. शरीराचे एकूण 8 अंग जमिनीवर आहेत. 6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि खांद्यातून सरळ व्हा, नजर वरती सिलिंगकडे. छान, बरोबर. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. आता चवड्याचा भाग जमिनीवर टेकवा, ज्यांना शक्य आहे तरी टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. छान. 8 आपण केले पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घेऊया, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर येईल. शक्य असेल तर उजवा पाय दोन्ही हाताच्या तळव्यांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा, अट्टहासी असेल. डाव्या पायाची टाच सिलिंगकडे असेल, गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 9 अश्व संचलनासन. 10 डावा पाय पुढे, हस्त पादासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कारासन. पुन्हा दुसरा सूर्यनमस्कार पूर्व स्थिती. दोन्ही हात जोडून घेऊया. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 आता डावा पाय मागे घेऊया, गुडघा जमिनीकडे, टाच सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. बरोबर. 5 उजवा पाय मागे, सॉरी मगाशी डावा पाय मागे घ्यायचा होता. आता नजर आपली समोर, पोट जमिनीकडे सोडलेलं, टाचा वरती आहे. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा, छातीचा भाग जमिनीवर येऊ दे, हनुवटी जमिनीवर. 8 अष्टांगासन. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि मग खांद्यातून सरळ, नजर सील. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. पायाचे चवडे जमिनीवर, शक्य असेल तर टाचा जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करा, नजर आपली पायाच्या अंगठ्याकडे. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे घेऊया, गुडघा उजव्या पायाचा जमिनीवर असेल, नजर सिलिंगकडे. 9 अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन, उजवा पाय पुढे. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 2 करून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात राहील. ओम अर्काय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. पोट जमिनीकडे जमिनीकडे सैलसर सोडून द्या, नजर समोर. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन, पावलं फ्लॅट करा जमिनीकडे. 8 पर्वतासन, टाच जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. 9 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आणि आता शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, सॉरी 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे, चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. बरोबर. 9 डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलनासन.
10 हस्तपादासन, हातीचा नळ एक चालू करू. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. नंतर भरलं तर मग खाली कर. मोकळ मोठी. तिकडचा कॉक तसाच राहतो. श्वासाची गती वाढली असेल तर आपल्याला नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने भराभर सोडायचा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती घ्या. सूर्यनमस्कारामुळे आपल्या श्वासाची गती, हृदयाची गती आणि शरीराचं तापमान वाढतं. आणि ते सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अंगात मिटून घ्यायचे. आता दोन्ही पाय आपले सरळ जुळलेले, दोन्ही हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हातांची जी बोटं आहेत ती एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हे पकड आपल्या डोक्याच्या मागे जाऊ दे. जसं आपण काल उत्तान वक्रासन केलं त्याच प्रकारची ही कृती आहे. आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा, दुमडून घ्या. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक कृती करायची आहे. आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे, मध्यभागी, मग पाय डावीकडे, मान उजवीकडे, अशी आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार. बरोबर. पुन्हा मध्यभागी, पाय उजवीकडे, मान डावीकडे, मध्यभागी, पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. मध्यभागी एक लास्ट राऊंड करूया. पाय उजवीकडे, मान डावीकडे, मध्यभागी, पाय डावीकडे, मान उजवीकडे, मध्यभागी. सावकाश कृती थांबवा. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. सूर्यनमस्कारामुळे आलेला जो स्टिफनेसपणा आहे किंवा थोडंसं आपल्याला मसल टोन होतो, म्हणून आपण थोडीशी ही डायनॅमिक हालचाल केली. विश्रांती. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ असतील. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आडवी दोन्ही हात टी शेप मध्ये, म्हणजे आपल्या शरीराची आकृती जी आहे ती टी आकारासारखी दिसते. आता जो उजवा पाय आहे तो आपल्याला सरळ वर घ्यायचा आहे. उजवा पाय सरळ वर घ्या. हा, बरोबर. आणि आता उजवं जे पाऊल आहे ते डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि आपली मान उजवीकडे घेऊन जा. हा, बरोबर बरोबर. आता उजव्या बाजूला आपल्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, कमरेचे स्नायू रिलॅक्स करा. इथे यथाशक्ती थांबूया आणि मग पुन्हा उलटचाल करूया. दोन्ही पाय, पुन्हा उजवा पाय वरती येईल आणि सावकाश तो जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता डावा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या किंवा यथाशक्ती वर घ्या आणि मग डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा, डाव्या पायाचं पाऊल, आणि आपली मान डावीकडे जाते. उजवा पाय खाली सरळ असेल. खांदे रिलॅक्स ठेवा. डावी बाजू रिलॅक्स करा. डोळे एकदम मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासात. इथे यथाशक्ती थांबूया. कोणाला उजव्या बाजूने सहज जमतं, कोणाला डाव्या बाजूने. आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करूया. आणि मग उलटचाल करताना पुन्हा एकदा सावकाश उजवा पाय, डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला आणि नियंत्रित जमिनी. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. डोळ्यांना फिटून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि बैठक स्थितीमध्ये घेऊया. अगदी सावकाश.
दोन्ही पायांमध्ये अंतर. जे फर्स्ट टाइम सूर्यनमस्कार करतायत त्यांना थोडस बॉडी पेन होऊ शकतं, कारण की आपल्या शरीराला सवय नसते, संपूर्ण शरीर आपलं स्ट्रेच होतं, त्यामुळे थोडस बॉडी पेन तुम्हाला होऊ शकतं सूर्यनमस्कारामुळे. पण कुठेही साधना थांबवू नका, रोज डेली प्रॅक्टिस करत जा, म्हणजे तो बॉडी पेन जो आहे आपल्या शरीराला सवय होते आणि हा पेन सुद्धा कमी होतो. तर आता पद्मासन अर्ध पद्मासन घालून घेऊया आणि पाठीचा कणा सर. आज आपण सूर्यनमस्कार केलेत, त्यामुळे आज आपण एक मुद्रा बघणार आहोत, ती म्हणजे प्राण मुद्रा. आपल्या शरीरामधली प्राणशक्ती कशी वाढू शकते त्याच्याशी आधारित ही मुद्रा आहे. सोपी आहे. काय करायचं, आपले दोन हात आहेत ना ते समोर घ्या आणि तरी मी तुम्हाला दाखवते. ही आहे प्राण मुद्रा. आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती निर्माण करणारी ही आहे प्राण. ही तुम्ही केव्हाही कुठेही कधीही करू शकता, याला कुठलंही बंधन नाहीये किंवा नियम नाही. तर करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट आहे ते फोल्ड करायचं, त्याचं टोक, त्या दोन बोटांचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. ही झाली आपली प्राणमुद्रा. बाकीची दोन बोटं आपली सरळ आहे. आता इथे हाताचे तळवे आपल्याला सिलिंगच्या दिशेला ठेवायचे. ठीक आहे. आता याच्यातूनच आपण दीर्घ श्वसनाची आवर्तन करणार. दोन्ही हात समोर घ्यायचे, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करा, त्याची टोकं अंगठ्याच्या टोकाला लावून घ्या. बाकीची दोन बोट आपली सरळ असतात. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवर. बरोबर. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असू दे. ही मुद्रा तुम्ही घरी कधीही कुठेही किंवा ट्रॅव्हल मध्ये कधीही करू शकता. आपण मोबाईल मध्ये गाणी ऐकत असतो ट्रॅव्हलिंग करताना, तेव्हा हातांची अशी स्थिती घेऊन बसलात तरी ही आपली प्राणशक्ती जी आहे ही आपली अधिक प्रमाणामध्ये म्हणजे प्राणशक्ती वाढवणारी ही मुद्रा आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. आपलं संपूर्ण शरीर हे 5 मूलभूत तत्वांपासून बनलेलं आहे. तर ह्या प्रत्येक बोटामध्ये एक एक तत्व आहे. आता हे जर मी तुम्हाला सांगायला गेली तर फार कठीण होईल समजायला, पण एक माहितीसाठी सांगते, तुम्ही तुमची माहिती अजून वाढवण्यासाठी गुगलमध्ये हे सर्च करू शकता. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. दीर्घ श्वसनाची 3 आपल्याला आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास धरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडू. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी असतील आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर.
करूया प्राणायाम. त्यासाठी आज आपण सूर्यनमस्कार केलेत. त्यामुळे असं ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो तेव्हा चंद्र अभ्यास किंवा सूर्यभेदन हा प्राणायाम करावा. म्हणजेच काय तर आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट होईल. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला आपली उजवी नाकपुडी म्हणजे जी सूर्याचं प्रतीक आहे किंवा ज्याच्याने आपल्याला एक ऊर्जा मिळते ती आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट होते. त्यामुळे ते बॅलन्स करण्यासाठी म्हणजे आपल्या शरीराचं तापमान बॅलन्स करण्यासाठी आपण डावी नाकपुडी आपल्याला ऍक्टिव्हेट करायची असते. म्हणजे आपली जी वाढलेली श्वासाची गती आहे किंवा वाढलेलं शरीराचं जे तापमान आहे ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी बॅलन्स राहण्यासाठी आपण डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. याला चंद्र अभ्यास म्हणतात. आणि जेव्हा आपण उजवीने श्वास घेतो आणि डावीने सोडतो याला सूर्यभेदन म्हणतात. म्हणजे त्याच्याने आपली डावी नाकपुडी बॅलन्स राहते. तर आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत चंद्र अभ्यास आणि त्यासाठी उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करूया. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. आता डावी नाकपुडी बंद करा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. जाणीव आपल्या दोन्हीही नाकपुड्यांमध्ये. तिथला श्वसन मार्गातला बदल त्याकडे लक्ष. आज आपण शिकणार आहोत भ्रामरी प्राणायाम. पण तो षण्मुखी मुद्रेमध्ये. भ्रामरी प्राणायाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज आपण षण्मुखी मुद्रा करणार आहोत. तर ही कशी करायची असते तर इथे आपले जे दोन अंगठे आहेत हे आपल्याला आपल्या कानाच्या इथे घ्यायचे आहेत. पहिलं जे बोट आहे ते आपल्याला बंद डोळ्यांवर ठेवायचे आहे. मधलं बोट जे आहे ते आपल्या नाकावरती असेल आणि त्याच्यानंतर आपली रिंग फिंगर जी आहे ती आपल्या ओठांच्या इथे आणि आपली करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. बघा दाखवते. या ही झाली षण्मुखी मुद्रा. आणि ह्या स्थितीमधूनच आपण करणार आहोत भ्रामरीची 5 मुद्रा. ठीक आहे सुरुवात करूया. अंगठ्यामध्ये पहिलं बोट आपल्या बंद डोळ्यांवर. मधली बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर. रिंग फिंगर आपल्या ओठांच्या इथे आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. खांदे रिलॅक्स. चेहरा शांत आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. वर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन.
खोलवर दीर्घ पुर, रेचक करताना भ्रमरगुंजन. शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ पुर, रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटलेले. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती तुमच्या डोळ्यांच्या इथे, आपल्या नाकाच्या ठिकाणी, आपल्या टाळूच्या ठिकाणी त्याचा अनुभव. आणि या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्या. अगदी सावकाश पाठीवर पडून विश्रांती, एका कुशीला बघून. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घेऊया. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. आज आपण जी काही साधना केली आहे त्याचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण अर्ध मत्स्येंद्रासन हे नवीन आसन केलं. दंड स्थितीमध्ये उभं राहून केलेलं आज आपण सूर्यनमस्कार केले. ह्या सगळ्या सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स आठवत आहेत का, त्याचा प्रयत्न करूया. आणि त्यानंतर केलेला प्राणायाम. या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा आणि संपूर्ण देहाचं शिथिलीकरण. आपले दोन्ही पाय, पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या जांघेचा भाग, आपले हिप जॉईंट्स, आपल्या सीटचा भाग, आपल्या कमरेचा भाग शिथिल करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करायचा आहे. आपल्या पाठकड्यांमधले 33 मणके रिलॅक्स करायचे आहेत. आपल्या पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंगरा, तिथल्या बरगड्या शिथिल करायच्या आहेत. आपल्या कंठातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आत सैलसर असलेली जीभ, दोन गाल, दोन कान, आपलं नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतले बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि आपल्या टाळूचा भाग शिथिल होत चाललेले आहे. आणि आपले केस सुद्धा शिथिल होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण आपले शरीर रिलॅक्स झालेलं आहे. हवेत कापसासारखं हलकं हलकं तरंगत आहे. एखाद्या मोरपिसाप्रमाणे आपलं शरीर हवेमध्ये हलकं हलकं तरंगत आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आपण केलेली शारीरिक कसरत किंवा जी काही शारीरिक साधना आहे त्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. जोड आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा
या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. माझं मन आत्मविश्वासाने भरून निघत आहे. आणि मी श्वास सोडताना मी व्याधीमुक्त, तणावमुक्त होत आहे. स्ट्रेस आउट होत आहे. मी माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे की ते माझ्याकडून योग्य प्रकारची साधना करून घेत आहे. आणि त्यामुळे माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. आणि त्यासोबतच माझं मानसिक आरोग्यही अतिशय उत्तम आहे. समत्वम योग उच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं शारीरिक मानसिक स्वास्थ्य संतुलित आहे, संयमित आहे, उत्तम आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प आणि मनाला निश्चय देऊया. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी माझ्या यथाशक्ती, माझ्या शारीरिक क्षमतेनुसार रोज करणार आहे. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी, सुखदायी असली, आरामदायी असली तरीही योग कर्म सुकौशल्य या श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची कर्मे, नियोजित कामे पूर्ण करायची आहेत. आणि त्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे फिरून घेऊया. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळू. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊ. शरीराला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांती पाठासाठी सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घे डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून आपण आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड कर.